मालती, हे मालती, अरे एवढे कप घेऊन जा रे. होय पाहू ना, आमचं घर शोधायला जरा तुम्हाला त्रासच झाला असेल ना? नाही नाही, अजिबात त्रास झाला नाही. आरामशीर आलोत आम्ही, आहे ना. काय टेन्शन नाही झालं कशाचंच. ही आमची मंडळी मालती. नमस्कार. मुलाचं शिक्षण काय झालं? हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे. आता हॉटेलवरती 30,000 पेमेंट आहे. हळूहळू पेमेंट वाढेल. छान आहे. अरे उरकला का पोरीचा? सुधा, मी जे काही तुला सांगितले ना ते नीट लक्षात ठेव. ते जे जे विचारतील ना त्या प्रश्नाची उत्तरं नीट दे. जरा नीट बस, नीट उठ, आणि उठताना त्यांच्या पाया पड. आणि पदर जरा नीट घे, पदर घे जरा व्यवस्थित धर. सुभानरावचं हॉटेल मॅनेजमेंट झालं असलं तरी नोकरी सांभाळून शेती पण सांभाळतात. अरे वा, छान आहे ना. 30,000 रुपये पगार असला तरी साधं सुपारीच्या खांडाचं पण व्यसन नाही त्या पोराला. अहो हेच तर महत्वाचं आहे आजकाल. असं तर नवरदेव पाहिजे. मग बरं घ्या विचारून, तुम्हाला काय विचारायचं? नाव काय बाळा तुझं? सुधा. अरे नुसतं नाव काय सांगते, पूर्ण नाव सांग की. सुधा शामराव मोहिते. वा छान. तुझं शिक्षण किती झालंय? 12वी. बरं, स्वयंपाक येतो का? हो. अहो नुसतं स्वयंपाक काय विचारता? सुगरण आहे सुगरण. अख्खा स्वयंपाक करते, पुरणपोळी सकट. अहो मग तर विषयच मिटला की. आमच्या सुभानरावला पुरणपोळ्या लय आवडतात. बरं बाळा, तुला पुढे शिकायची इच्छा आहे का? अहो तुम्ही म्हणता ना तसं. तुम्ही नाही म्हटलं तर राहिलं, तुम्ही शिकवलं तर शिकवा. बरं सुभानराव, तुम्हाला काय विचारायचं ते विचारा. शेवटी दोघांना संसार करायचा आहे. तुमची जन्मतारीख काय? 23 नोव्हेंबर 2003. बाळा सुद्धा, तुझे हात दाखव. बरं, तुझे पाय दाखव. आता तुम्ही दोघं जरा उठून उभे राहता का? बरं सुधा बाळा, चालून दाखव बर. सुभान, तुला पण काय विचारायचं असेल तर विचारून घे. नाही बाबा, तुम्हीच विचारा. सुधा, तुला काय विचारायचंय का? बरं पाहुणं, आम्हाला मुलगी पसंत आहे. तसं तर मुलीचा फोटो पाहिल्यावर आमच्या तिघांचा बी होकार होता. मुलगी अगदी सोन्यासारखी आहे. मुलीत काही खोट नाही. पण तुम्हाला आमचा मुलगा पसंत आहे का आधी सांगा. अहो पसंत आहे ना,
आणि तुम्ही म्हणत असाल ना तर उद्याच उरकून टाकतो. अहो गंमत केली मी. अहो पण मुलीला मुलगा पसंत आहे का ते विचारा ना. अहो तिला काय विचारता, कालच फोटो पाहिला ना, मुलगी फोटो पाहून लगेच लाजली. आम्ही ओळखलं, मुलीला मुलगा पसंत आहे. काय म्हणता. अहो लाजली वाटतं. बर तुमची काय हरकत नसल तर आता कोरडा गंध लावून घेऊ आणि सुपारी लगेच फोडून टाकू. अहो चालतंय की, तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात. पण देणं घेण्याचं कसं करायचं. पाहुणं, पोराच्या अंगावर 10 तोळे आणि पोरीच्या अंगावर 10 तोळे सोनं, 2 लाख कॅश देणार असाल तर बघू. अहो एवढे. अहो काय व्याही, सोन्यासारखी पोरगी आमच्या पदरात दाखली आणि तुम्ही सोन्याचं काय घेऊन बसलात. आम्हाला काही नको, मुलगी आणि नारळ द्या, झालं एवढंच. अहो तुमचं माळकरी घराणं, तुमच्यासारखे माणसं सापडणं म्हणजे समुद्रातून सुई शोधण्यासारखं आहे. हे बघा, आपली 2 कुटुंब एकत्र येणार आहे, तेव्हा अजून आम्हाला काही नको. जे आहे तुमच्या मुलीच्या रूपाने फक्त आम्हाला आमची लक्ष्मी द्या. आणि तुम्हाला खूपच वाटत असेल ना तर जे तुम्हाला काय द्यायचं ते मुलीला द्या, आम्हाला काही सुद्धा नको. अहो खरंच आता बरं वाटलं. आता हुंडा घेतल्याशिवाय पुढचं कोणी बोलतच नाहीये. अहो आता गेले ते दिवस. पहिलं लोकांकडे पैसा नव्हता पण माणसं चांगली होती. आता मस्त पैसा आहे पण माणसाची मनं साफ आहेत का. अहो पैसा मस्त देतील पण पोरीचं काय काळं वैर असेल ना ते झाकून ठेवतील. म्हणून आता ठरवलंय पैसा अजिबात घ्यायचा नाही, पोरगी आणि नारळ बस. अहो, हे मात्र खरं, अगदी माझ्या मनातलं बोलला. मला ते गुळपाणी घेऊन ये जा. होय होय आताच आणते. सुधा, काय चाललंय तुझं. समधी माणसं तिथं बोलत असताना अशी का घरात निघून आलीस तू. सगळेजण एकमेकांशी बोलत होते, माझं मत कोणी विचारलं. अगं आम्ही तुझ्या आई बाबा आहे, तुझ्या चांगल्याचाच विचार करतोय आम्ही. हां तुझं चांगलं व्हावं ना एवढंच वाटतंय आम्हाला. असं जर असतं ना तर तुम्ही मला ह्या लग्नाला होकार आहे का नाही हे विचारलं असतं. मला मन नाही आहे का. सुद्धा लय पुढचं बोलू नकोस बरं का. आणि तुला आबाचा स्वभाव चांगला माहिती आहे. आबा जे म्हणतील ना तसंच वागायचं, नाहीतर तुला माहिती आहे. माहिती आहे ना चांगलाच. आले आले. आणि सुपारी फुटली. ज्याची आपल्याला हुरहुर लागत होती ना तेच झालं. त्या दिवशीपासून माझ्या आयुष्याला वेगळं वळण आलं. तुझा रस्ता वेगळा झाला आणि माझी वाट वेगळी झाली. पण त्या वाटातलं काट टोचत्यान याचा थोडा पण विचार तुझ्या आईबापाने केला नाही. तुझ्या मनाविरुद्ध वागून पुढचं आयुष्य सुखात जाईन का दुःखात याचा थोडा पण विचार केला नाही. भोळे असतात रे आई वडील. त्या दिवशी ज्यांनी आपल्याला पाहिलं ना त्यांनी एकाचं 2 करून घरी सांगितलं. मग कोणत्या आई वडिलांना राग नाही येणार. आणि हो, माझ्या आयुष्यात काटे नव्हते, मोगरा होता. म्हणजे सुपारी फुटल्यानंतर 15 दिवसांनी लग्न झालं आणि दुसऱ्याच दिवशी यांचं प्रमोशन झालं. त्यामुळे सगळेजण मला लक्ष्मी म्हणत होते. हे सगळं माझ्या पायगुणामुळे झालं म्हणून दुसऱ्याच दिवशी जेजुरीला घेऊन गेले.
आणि हे मला 5 पायऱ्या नाही, सगळा गड मला उचलून घेऊन गेले. हे फक्त दाखवायसाठी नव्हतं, माझे पाय भाजू नये म्हणून मला उचलून नेलं. बघता बघता 4 दिवस झाले आणि 5व्या दिवशी मांडव परतवणीसाठी निघाले का. यांचं तर कुठंच मन लागत नव्हतं. यांचंच नाही, सासू सासऱ्यांचंही. 5 दिवसात माझा इतका लळा लागल त्यांना मला वाटलं पण नव्हतं. काय रे, आज हॉटेलवर काय चाललंय? मग तू का नव्हता तिथं? पोरी, तू चाललीस खरं आहे, पण आम्हाला करमत नाही बघ. असं वाटतंय की माझीच पोर सासरी चालली आहे. पण काय करणार, शेवटी रीतरिवाजाप्रमाणे तुला तर जावंच लागल. बाळा, तू या घरची लक्ष्मी आहेस. सुभान ज्या हॉटेलमध्ये किचन सांभाळायचा, तुझ्या पायगुणामुळे आता तो या हॉटेलचा 10% मालक झालाय. आल्या आल्या खूप मोठं फळ दिलंस ग. त्यामुळे तुला आता जाताना बघून मन भरून येत आहे. अहो आत्या, 2च दिवस तर चालली, परत येणारच आहे की. 2 दिवस चाललेच खरं पोरी, पण कोणाला तरी 2 वर्षासारखं वाटतंय बघ. सुनबाई, ओ मालक, येत आहे ना तिला स्टँडवर सोडून? उचला ती बॅग. येऊ. लवकर या. अरे आवर ना लवकर, किती ऊन तापलं. अरे वाट पाहत असेल ते मुरळीची. सावकाश बसा बरोबर. येऊ. अरे येऊ का? बाईकडे लक्ष दे तू वर. आली होय. परत कधी जाणार आहे? उद्या जाऊ बापूला बोलून घे. उगाच कोणी नाव नको ठेवायला. राम राम पाहुणे. राम राम. या या आतमध्ये. अरे मालती, चला या मालती. अरे पाणी घेऊन ये, पाहुणे आलेत. पाणी घ्या. काय भावना, प्रवास कसा झाला? मस्त झाला. बरं आता एक करा, 2 दिवस मुक्काम केल्याशिवाय जायचं ना. नाही हो, शेताकाठच्याला कशाला आलं बरं सांगा बरं तुम्ही. आणि ते पण आता कसं आहे, संध्याकाळी जातो. उगं मुरळी होतं म्हणून आलो होतो. बरं, तुम्ही म्हणता तसं. तसं पण जर काम पडलं तर येईन एखाद्या वेळेस. बरं, काय तुमची इच्छा. सुद्धा मी काय सांगते ते नीट लक्षात ठेव. आता तुझं लगीन झाले, अजिबात धसमुसळेपणासारखं वागायचं नाही बघ. आणि कामात हलगर्जीपणा तर अजिबात करायचं नाही. आपल्या कामामुळं आपल्याला लोक नाव ठेवतील असं अजिबात वागू नकोस. आणि हे बघ, त्या पोराचा विचार डोक्यातून काढून टाक.
अगं अशा वागण्याने किती नाते तुटले. त्या पोरापेक्षा लाखपटीने चांगलं स्थळ तुला भेटले. आणि तुझ्या सासरकडची कोणती गोष्ट आमच्या कानावर आली नाही पाहिजे बघ, ज्याच्यामुळे तुझ्या बापाचं नाक किंवा मान खाली होईल. एवढं लक्षात ठेव. गरीबाचं पोरग फक्त गोष्टीतच चांगलं वाटत, खऱ्या आयुष्यात त्याला कोणी विचारित बी नाही. म्हणतात ना, पैसाच लय महत्वाचा असतो. खरंय, तुझा आई बाप दर महिन्याला पांडुरंगाची वारी करतात, पण त्यांना पांडुरंग साधा मातीच्या इटावर उभा आहे ते त्यांना कधी कळलंच नाही. पोरीच्या सुखाचं त्यांना काहीच घेणं देणं नाही. कोणी दगडात देव शोधत, तर कोणी देवात दगड. पण माझे सासू सासरे दगडासोबत माणसात पण देव पाहतात. आई बाप असावे तर माझ्या सासू सासऱ्यांसारखे. तू म्हणती तुझं सासू सासरा एवढं बी चांगलं आहे, नवरा बी जीव लावतोय. तू निघाली होती तेव्हा त्याला वाईट वाटलं होतं ना. तुझं पाय पोळून आहे म्हणून अख्खा जेजुरीचा गड तुला त्याने उचलून नेलं. आणि तू म्हणती तुझ्यामुळं तुझा नवरा हॉटेलचा 10% मालक बी झाला, तरी त्यानं घराबाहेर मग का काढलं? प्रत्येक नव्या नवरीच्या आयुष्यात येते अशी रात्र लग्नाच्या 16 दिवसानंतर माझ्या या आयुष्यात आली. मधुचंद्र,